हाय ग बाई कधीच गेला मग ती पसारा लाव पातूर. अगं पसाराच आहे तेवढा, जे आवडेल ती घेतच गेल्या. हे ग बस की धनी, तू तर करतेस की. हा आता चहा पी आणि जाऊन जरा पड, तवर स्वयंपाक बी करते. आय आता हिने कायम आपल्या घराजवळच राहणार. होय अगं आम्ही दोघी एकत्र लहानाच्या मोठ्या झाली हा, आणि मावशी म्हणायचं मुला. हा अगं म्हणजे त्यासनी काय कळते ग पोरासनी, बारकी आहे ती अजून. नाव काय रे तुझं, किती वेळ आहेस तू? माझं नाव विजय आहे मावशी, मी 7वीला आहे. आणि ही संगी. काय त्या माझं मी सांग. बस की. खरं पोरं मात्र तुझी देखणी पान झाली ती बघा. तुझी बी आहे ती की चांगली. ही माझी धनु आणि ह्यो राहुल. पियो आहे बाहेर खेळायला लागली. आई मला नाही आवडत कोराच्या. गप्प की, एक दिवस जाय ना तुझ्या नारड्यात. आता ह्यांच्यात कुठं मिळायचं दुधाचा चहा. काय काय म्हणते ग धनु? नाही काय नाही, भाऊजी का येतात कामावरनं? अगं ती एकदा का सकाळी 8ला गेले की रातचं 9-10 वाजतात त्याशी. खरं धनुचं पप्पा लय मोठे, ते मुंबईला मिल मध्ये कामाला आहेत ना. तुझं भाऊजी मिल मध्ये परमनंट आहेत. गावाकडे 10 एकर शेती आहे, घर आहे, सासू सासरे मेल्यात. आणि आमचं ह्यानी एकुलतं एक आहेत. प्रॉपर्टी मायने एवढी जळता जळीना. काय बी म्हणू मा, नशीब काढलंच बघ. आई बाकडे बी चांगलंच होतं तुझं, आणि नवरा बी चांगला भेटला. होय ती मात्र आहे बघ. त्यांनी मुंबईला राहायचं आहे ती, मग मी बी आपल्या गावाकडे राहावं म्हणत्या पोराच्या शिक्षणासाठी. मग आपण दोघे जण बनी सारखं घोळा मिळून राहू की. चांगलाय की. बर मी स्वयंपाकाचं त्यानं बघते, तू जाऊन जरा आराम कर, तुला दगदग नाही सण व्हायची. हा आणि झाला स्वयंपाक की पोराशनी पाठवती बोलवायला. ये मग. चल जाती ग बाई, अंगलंय दुखायला, जाळ पेटवले त्याला. संगे मावशी कसली भारी आहे, किती गोड गोड बोलते. कोण आहे पाहुणे? आव भन आहे माझी, आता ह्याच गावात राहायचे. मुंबईला असते नवरा तिचा. जात काय काय काम काढलं? असंच आली होती, पावले लोक दिसाली म्हणून. अगं बाई या की. अगं धनी बघून चाल, पडशी काय ग बाई, पाक भिकल लागलेली आहे ती. आणि तिची पोरं तर कोळसा खाल्ल्यागत काळी ढुस झाली ती. अगं आई असू दे ग, असं कोणाबद्दल बोलायचं नाही. असू दे बाई, चला आता पाक रात झाली.